ती वेळ चुकली लई ग मी शाळेत गेले नाही. बालपणी खेळले खेळ त्याच्यात निघून गेला वेळ. कागद पाहून जीव तळमळ ती वेळ चुकली लई ग मी शाळेत गेले नाही. स्वतः अशिक्षित असणाऱ्या आणि तेच दुःख गीतांच्या माध्यमातून मांडणाऱ्या या आहेत मराठवाड्यातील कांताबाई शिंदे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवणी वाहेगावच्या रहिवाशी असलेल्या कांताबाई रोजच्या जगण्यातील सुखदुःखावर स्वरचित गीते गाऊन लोकांचं मनोरंजन सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात. समाज माध्यमावर त्यांची मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोईंग असून त्यांच्या गाण्यांवर दाद देणाऱ्या लोकांची कमी नाही आहे. मराठवाड्याच्या प्रति बहिणाबाई म्हणून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाला आहे. पाहुयात त्यांच्या पारंपरिक गीतांची एक झलक. अनमोल किमतीचं मतदान बाई ग करू नका ना गडबड घाई. अनमोल किमतीचं मतदान बाई ग करू नका ना गडबड घाई. आंधळ्या पांगळ्याचा धरून नेते हात, आंधळ्या पांगळ्याचा धरून नेते हात. मतदान करा बाबा लय हाय सोप, मतदान करा बाबा लय हाय सोप. मला दिवाळीचा सण न मला माहेराला जाण ग, मला माहेराला जाण. माहेराला गेल्यावरी ग माहेराला गेल्यावरी वहिनी बोला ना ग मला न वहिनी बोला ना ग मला. वहिनी बोला ना ग मला न दादा माझा बारीक झाला ग, दादा माझा बारीक झाला. जगात महिला होऊन गेली पहा तिची पुण्याई ग, पहा तिची पुण्याई. भारतामंदी नाव गाजलं एक जिजाऊ आई, भारतामंदी नाव गाजलं एक जिजाऊ आई. तुळजा मातेला हात जोडून हिरा जन्मिला बाई ग, हिरा जन्मिला बाई. पहा ज्योतिबाची पुण्याई शिक्षण आणील बाई. शाळेत जाय रे बाळा अडण्याला किंमत नाही, शाळेत जाय रे बाळा अडण्याला किंमत नाही. खूप आता त्याच्या जीवावरती मग आपले दिवस खूप आनंदाचे आले तर माझ्या मनात कधी कधी आठवण येतं. प्रत्येक आईना भारी साडी घालायची आशा करू नये पण मुलाला शिकावं, प्रत्येक आईना दागिने घालायची आशा करू नये पण मुलाला शिकावं. मुलं कधी तरी आपलं काळ बदली, ते मुलगी असो किंवा मुलगा असो. जे मी असं केलं की माझी परिस्थिती खूप गरीब होती, गरिबीची होती. पहिली मुलं लहान लहान होते आणि मी शिकले नाही. मग मला वाटलं का मुलं शिकलेच पाहिजे, तर आपलं एवढं कर्तव्य पुढं नशीब राहिलं पण मुलं शिकले पाहिजे अशी आपली खूप इच्छा होती. मग मी लोकांचं कामधंदा करून सनी मुलं शिकिले आणि मला जी आवड होती तशी लहानपणचीच होती, पण मी कोणा देखत अशी म्हणायची नाही आणि कोणी असं नाव ठेवून म्हणून सनी तर मी आपली एकांतातच म्हणायची एकटीच. लहानपणापासून आम्ही त्यांचे जे पारंपरिक गीतासन स्वरचित गीतासन ते ऐकतच होतो आणि आनंदच होता त्या गोष्टीचा. म्हणजे कानावर पडतच मोठे झालेलो आहे. त्यांनी जे गीत म्हणलेले सर आतापर्यंतचे सगळेच ते स्वरचित गीत, तर ते सगळे त्यांच्या स्वतःच्या जीवनाच्या आधारावरती त्यांनी जे काय चटके भोगले जीवन जगताना, तर तेच ते कुठंतरी उमटून पडलेले गीत होते त्यांचे. सुरेल गाणे गाऊन लोकांचं मनोरंजन करणाऱ्या कांताबाईंच्या आयुष्याला दुःखाचीही किनार आहे. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या असून लहानपणीच त्यांची आई वारल्याने दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला. तेव्हा शांताबाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. हा प्रसंग सांगताना त्यांना अश्रू अनावर होतात. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, देवणी वाहेगाव, जालना.